मन मंदिरा गजर भक्तीचा. एवढी रोजची गर्दी बघून आमच्या कीर्तनाला चोर सुद्धा येतात बरं का. चोर, मंगळसूत्र चोरणाऱ्या बायका. हो, अगदी मोठे मोठे कार्यक्रम जेव्हा बाहेरगावी होतात ना, अगदी 1-2 मंगळसूत्र जाताच. तरी मी तरी सांगतो, बाया नीट घ्या, नीट सांभाळा, मग पुन्हा रडू नका. नाही तर म्हणाल तुमच्या कीर्तनाला आल्याने माझं मंगळसूत्र गेलं. पण नवरा आहे ना. आता काय सांगू मी. आता काय यांचं मंगळसूत्र गेलं, याचं काय माझ्या प्रवचनाचं काम आहे. तू नीट सांभाळलं नाहीच, गेलं. नाही नाही, त्याला काय मी दोषी आहे का? काय माझा काय संबंध आहे? महाराज तुमच्या प्रवचनाला असं कसं झालं? म्हटलं माझ्या बायकोचं मंगळसूत्र गेलं आणि तुझं काय? वस्तुस्थिती ही. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्यांचं मंगळसूत्र गेलं. वाईट वाटलं त्यांना. चांगलं होतं मंगळसूत्र. डोळ्याला पाणी आलं. म्हटलं कुणा करता रडते? शेर सलामत तो पगडी 50. काय म्हटलं मी? अरे शेर सलामत तो पगडी 50. अरे मी असू दे 50 मंगळसूत्र करू, बाकीचं काय उपयोग आहे? रडते कशाला? चालताय. आज पंढरीच्या वाळवंटामध्ये कोणातरी फायदा झाला असेल, जगेल 1-2 महिने. चल, माझं म्हणणं काय, जीवनाकडे बघताना असं बघावं. पण हे त्याचा विपर्यास करू नये. विपर्यास कसा तर सांगतो. बसला प्रवचनाला, पाकिट मारच होतो. हे बसलेले असे सगळे आता काय बसलेले रोज ओळख होते. काय कसं काय तुम्ही रोज येतो. मी मागे बसलेला असतो. असं होय, म्हणूनच दिसला नाही. हा लबाड त्या दिवशीच आला होता. चांगला माणूस बसून बघितला ना, हळूच त्याचं पाकिट घेतलं काढून. आता हाही चाणकसा होता, त्याला हल्लेलं कळलं, त्याने बघितलं. प्रवचन होय तोपर्यंत तो काही बोलला नाही. प्रवचन जाताना तो गडबडीने उठत होता. हात धरला त्याचा. हा काय नाही म्हणले, काही नाही म्हणले. ते पाकिटाणा पाकिटाणा शोभा करून घेऊ नका, आपलं द्या. तुम्हाला मी काही पोलिसात देऊन टाका. काय म्हणले प्रवचन ऐकून केलं? सांगता 25 वर्ष ऐकतो. सगळा जर चिदविलास आहे तर मी पाकिट मारणं हा चिदविलास नाही का? तो म्हटलं जरा बाहेर चला. असं त्या कोपऱ्या घेतल्या आणि फाडकन मारलं. म्हटलं काय चिदविलास ऐकता? माझ्या फोड्यात मारले, हाही चिदविलासच आहे म्हणले. तुझं पाकिट मारणं हा जर चिदविलास आहे तर माझी तुला थोबाडीत मारणं हा चिदविलासाच्या बाहेर पडत नाही. हा म्हटला इथपर्यंत मी पोचलो नाही, आण जा. लक्षात घ्या, अर्थाचे अनर्थ केले तर आपल्यावर उलटल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जी ती गोष्ट ज्या त्या लेवलनी ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हां, आणि म्हणून प्रवृत्ती निवृत्ती हे शब्द जे वापरलेले आहेत की ह्या सगळ्या प्रवृत्तीतून बाहेर पडायचं आहे. प्रवृत्तीतून बाहेर पडून जातोच कुठे? कुठे जातो सांग? हां, कुठे जातो? कुठे? घरी रुसला जेवायचं नाही म्हणून. हॉटेलमध्ये जर जेवण लागतंच ना, काय का नाही? पोट आहे तिथपर्यंत जेवण आहे. जिथपर्यंत पोट आहे तिथपर्यंत जेवण आहे. त्याच्यातून कोणी बाहेर पडू शकत नाही, बाहेर पडलेला नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आमची निवृत्ती ही तशी प्रवृत्ती नव्हे बरं का, प्रवृत्ती टाकून दिलेली निवृत्ती नव्हे. तसं जग बाजूला काढून खाली शिल्लक राहतं ते ब्रह्म नव्हे. इथून तिथून ब्रह्म आहे. मग तो त्याचा विलास आहे. जी ज्याची जशी भूमिका असेल तसं तो घेत असतो, त्याप्रमाणे अर्थ चालू राहतात. हे नीट लक्षात घ्या. संत सगळ्या गोष्टीचा विलासच करतात, पण तेवढी त्यांची क्षमता आहे, तेवढी आपली नाही आहे. मान्य आहे. आलं का लक्षात? नाथांच्या अंगावर थुकला, सहन करण्याची शक्ती आहे. तुमची आहे का? नाही. मंबाजीने तुकाराम महाराजांना बडवलं. सगळे जे कुंपण होतं त्या काठ्या संपल्या. तुम्हाला असं बोट लावायची तरी ताकद आहे का? नाही. ताकद असेल पण सहन कराल का? नाही. नाही आहे ते सांगितलं मी तुम्हाला. काय तेवढी तयारी आपली नाही. तुकाराम महाराज म्हणून 450 वर्ष नाव 450 वर्ष नाव टिकलंय.
आमचं 10व्याच्या पुढे शिल्लक राहत नाही. हो, 10व्याच्या पुढे नाही. घरात शिल्लक राहत नाही, ते बाहेर कुठून? 10वा झाला की सगळे संपले. 10वा झाला की यांची 10वा 10वी. 10व्यापर्यंत शिवाशिवी. म्हणजे सुतक बितक काय असेल ते. काय 10वा संपल्यानंतर सगळं संपलं. एकदा कावळा शिवला की सगळी शिवाशिवी संपली. आता काही भानगड काही राहिलेली नाही. पुन्हा केव्हा तरी काहीतरी फिक्स डिपॉझिट नावावर करून ठेवायच्या टायमाला बापाची आठवण. एरवी काही करायचा अर्थ काही कारण नाही आहे. असंच आहे जग बाबांनो, असंच आहे. याच्यात काही चुकलं असंही नव्हे. मी एक तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणाल गेल्यावर सतत दुःख करा, बिलकुल करू नये. त्या दुःखातून बाहेर पडता हेच जिवंतपणा आहे. ही सुद्धा ईश्वराची लीलाच आहे, नाही का. एखादं दुःख आलं ते जर सतत तुमच्यावर बसलं तर कालांतराने अशी माणसं वेडी होतात ज्यांच्यावर त्या दुःखाचा असर होतो ना. बरंच आहे की दुःख तर आलं, पण त्या दुःखातून बाहेर काढलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते दुःख जर तसंच राहिलं तर तुम्ही संपला म्हणून समजावं. म्हणून हे जो माझा निवृत्ती आहे तो सगळी प्रवृत्ती बाजूला सोडून खाली शिल्लक राहिलेलं नाही 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 नाही. काही वेळेला आता पुण्यामध्ये आपल्याकडे पाणी चांगलं असतं नसतं, मग आपण तापवतो, भरतो बाजूला, छान मडक्या बिडक्यामध्ये भरतो, बरं का. मग एखादा चिकित्सा असेल ते असं करतो. मग ती बाई म्हणते आता असं पुन्हा पुन्हा काय करताय, गाळून भरलंय ना मी, एवढा विश्वास नाही का माझ्यावर? हां, मी असताना सुद्धा एवढा माझं बोलणं कळलं का? काय आता गाळून भरले ना, अंकून काय बघताय? आम्ही एवढंच बघतो, वरून गाळलं, पण खालून जर मुंगी लागली असेल तर काही सांगता येत नाही. नीट लक्षात घ्या. विनोदाचा भाग बाजूला काढा, पण लक्षात ठेवा जीवनामध्ये इथे काही बाजूला काढायचं नाही. माझा म्हणून सांगतो, जगत हे प्रभू प्रेमाचा गाळलेला अर्कच आहे. आता ह्याच्यातून गाळायचं काही शिल्लक नाही, बाजूला काही काढायचं नाही, काही काढायचं नाही. आणि एक प्रतीतीवर असल्यानंतर बाजूला काही काढावंच लागत नाही. बाजूला काही काढावंच लागत नाही. तुमच्या वृत्तीने निश्चय केला की नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, बरोबर त्या पद्धतीने चालतं. आलं का लक्षात? तुमचं जर मन परिपक्व असेल, गंमत म्हणून सांगतो, मोठेपणा वगैरे काही नाही, तुम्हाला तसं धरे तसं धरा. काय माणसं म्हणली बाबा महाराज आपली टिमकी नाही, टिमकी काही पिटवत नाही, मानसिकता सांगतो. माझा जन्म पूर्ण 100% वारकरी घरात झाला. माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं, त्यामुळे माझे मित्र ख्रिश्चन वगैरे होते, बरं का. ते आमच्या पलीकडे बसून मांसाहार करायचे, पण असं कधी वाटलं नाही की त्याच्यातलं काही घ्यावं ना आपण काही खावं. वृत्तीला कधी वाटलं नाही. वृत्तीला सतत जाणवत होतो आपण वारकरी आहोत. आपल्या वृत्तीला जर योग्य संस्कार असतील, पद्धतशीर, तर वृत्ती इकडे तिकडे कधीही जात नाही. आणि ते जर नसले तर बघितलं की बरंच वाटतं, बघितलं की बरंच वाटतं. कशा करता म्हणतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं सोडायचं काही नाही. एक सांगतो, निराळं काही धरलं असेल तर सोडा. काय हातावर पोळी असेल तर कापून काढा. पोळी न आलता उगीच का चाकू चालवत आहे, उगीच का जखम करून घेत आहे. एखादी पोळी झाली की आपण काय करतो, त्यामुळे खोलवर गेले जरा वरचं काढतो, हो काढा. पण पोळीच झाली नाही तर काढायचं काय कारण आहे, सोलायचं काय कारण आहे? नाही सोलायचं काही. तसं इथे परमार्थामध्ये काहीही सोलू नका. बाजारातलं केळ असेल तर सोला, पण एकाने तुम्हाला काय केलं, असं सुंदर केळ करून दिलं. कशाचं? सोन्याचं. असं मधलंही सोन्याचं, त्याला अशा 4 बाजूने कापा पडले, त्याही सोन्याच्या, अप्रतिम दिसतो सोन्याचं केळ. हा येडं म्हणलं बायकोला, जरा सोलून आण. बायको म्हणली काय हो तुम्ही असं काय 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 तुम्हाला काही कळतं का नाही? अहो ते सोन्याचं आहे. अगं पण म्हणला केळ आहे ना,
इतर केळाचं आपण सोलतो तसं तेही सोललं पाहिजे. ते म्हणले ठीक आहे, सोला साली माझ्याकडे द्या. माझं बोलणं कळलं का? साली माझ्याकडे द्या, हां त्या मी ठेवते. सोन्याचं केळ केलं तर सोलावं काही लागत नाही, बरोबर आहे ना. आता इतर मोदक तुम्ही गणपतीचे काढून ठेवाल, पण तो आहे तो हातातला काय अप्पा, असा मोठा सोन्याचा आहे तो. काय एखादी जर सगळी भगवत भक्त मंडळी तुम्हाला म्हणाली एवढे मोठे आता तुम्ही झालात, त्यातलाच द्या प्रसाद. काय महेश महाराज, तुम्ही गणपतीचे वडील आहात, नाव महेश आहे त्यांचं, काय द्या. ते म्हणतील ट्रस्टीवर राहून देता ना आम्हाला. काय लक्षात घ्या, तो सोन्याचा मोदक, तो सोन्याचा, हां तो शोभा आहे, तो त्या गणपतीचा विलास आहे, कौतुक आहे. आलं का लक्षात? एक लक्षात घ्या, नुसतं गणपती असतं तर माणसं फार कमी आली असती, पण ते मडवत गेला ना तेव्हा जास्ती झाली. सोन्याने मडव, सोन्याने मडव, सोन्याने मडव. सामान्य माणसाला माहिती आहे एक मणीसुद्धा अवघड जातो, आणि किलो किलोचा पितांबर. काय पुन्हा मखर झालं, पुन्हा बैठक झाली, वाढतच चाललं. आणि जसं वाढत चाललं शोभा, तशी माणसांची गर्दी. हां वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य आहे. माणसं म्हणतील परमार्थामध्ये शोभा असावी नव्हतं. शोभा करून घेण्यापेक्षा शोभा असलेली बरी ना. काय शोभा करून घेण्यापेक्षा म्हणजे गणपती बसवायचा आणि उंदीर येऊन तो खरंच खायचा, मग असं म्हणायचं का उंदीर प्रसन्न झाला, खा बाबा. नाही, लक्षात ठेवा काही काही गोष्टी. म्हणून इथे प्रवृत्ती नाही म्हणून निवृत्ती नाही. मग हा निवृत्ती कसा आहे? प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडे. एक तुकोबारायचा अभंग आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे आटोणिया भाग उतरिले चांग रसायन. प्रवृत्ती निवृत्ती ये ओझे ने घे मती. काय सुंदर लिहितात ज्ञानोबराया. प्रवृत्ती हेही ओझ आणि निवृत्ती हेही ओझ. ओझे म्हणजे ओझ डोक्यावर, किंवा दुसरा अर्थ अनाठाई वृत्ती. प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे ने गे मती. अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. प्रवृत्तीचंही ओझं घेऊ नकोस, निवृत्तीचंही ओझं घेऊ नको. लक्षात ठेवा, माणसं प्रवृत्ती सोडतात तर निवृत्तीत अडकतात. बरोबर आहे ना. आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, काय आम्हाला चहा चालत नाही, फक्त दूधच चालेल, तो कब्बशीतून नको, पेल्यातूनच पाहिजे. अडकलं ना, अडकलं की नाही? अहो अडकलं की नाही, करा काय तुमचं तुम्ही करा, पण अडकला ना, अडकला. शिजलेलं चालत नाही, तळलेलं चालतं. नाही म्हणजे अडकला ना, म्हणजे सोडायला गेला तर अडकला का नाही. माझी कुणावर टीका नाही किंवा काही नाही. मी तुम्हाला काय सांगतो, प्रवृत्तीतून सुटतो, निवृत्तीतून अडकतो. अडकतो की नाही सांगा. कांदा खाणारे कांदे खाऊन मोकळे होतात, त्यांच्या लक्षात सुद्धा नसतं आपण कांदा खाल्लाय, इतकं त्या कांद्याशी ऐक्य झालेलं असतं. पण एखादा कांदा न खाणारा आला की नाही, वहिनी आम्ही कांदा खात नाही. मी इथे लागल्यापासून कांदा सोडला. इथे म्हणजे कुठे? मग जेवायला बसल्यानंतर, वहिनी कांदा घातला नाही ना. म्हणजे खाणाऱ्याच्या तोंडात कांदा नाही, याच्या तोंडात सतत कांदाच बसला. तुम्हाला काय सोडायचे ते सोडा, मला काय म्हणायचं आहे, हां नको ते बरोबर आहे, सोडलंच पाहिजे. हां पण या ठिकाणी सांगतात उगीच त्यागाचा औडंबर करू नको. म्हणून माझी जी निवृत्ती आहे ती प्रवृत्तीच्या, म्हणून वाचोनी प्रवृत्ती विरोधे शब्द कसा वापरलाय का, निवृत्तीचे निबोधे. आणि जे तैसावादे निवृत्ती नव्हे, प्रवृत्तीच्या विरुद्ध किंवा निवृत्तीच्या बोधाने अशा
तत्वात तो येऊन बसावा, असा माझा निवृत्ती प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या पलीकडचा जो माझा गुरु आहे तो माझा निवृत्तीनाथ आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.